महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा आणि उत्कंठावर्धक संघर्ष आता एका अत्यंत निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली मूळ शिवसेना नेमकी कोणाची? ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची की उद्धव ठाकरे यांची? आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असलेलं आणि शिवसेनेचा आत्मा असलेलं धनुष्यबाण हे चिन्ह अखेर कोणाच्या हाती राहणार? या अत्यंत संवेदनशील आणि संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सध्या खडाजंगी सुरू आहे. सत्ता संघर्षाच्या या महानाट्यात रोज नवनवीन राजकीय आणि कायदेशीर वळणे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज सलग दुसऱ्या दिवशीही सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची अत्यंत महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली आणि या सुनावणीने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवून दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जे अभूतपूर्व आणि अनपेक्षित बदल झाले त्याचे थेट पडसाद आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयात उमटत आहेत. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही बाजूंनी आपले राजकीय अस्तित्व आणि पक्षावरील हक्क सिद्ध करण्यासाठी कंबर कसली आहे. आजच्या दुसऱ्या दिवसाच्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीने देशातील निष्णात आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात अत्यंत आक्रमकपणे आणि प्रभावीपणे आपली बाजू मांडली. कपिल सिब्बल यांनी केवळ वरवरच्या कायदेशीर मुद्द्यांवरच बोट ठेवले नाही, तर पक्षांतर बंदी कायदा, लोकप्रतिनिधींची अपात्रता, संसदीय लोकशाहीचे नियम आणि विधिमंडळ गट तसेच मूळ राजकीय पक्ष यातील फरक यावर अतिशय सविस्तर आणि जोरदार युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ऐकताना न्यायालयाच्या आत कायद्याची मोठी आणि ऐतिहासिक लढाई सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. सिब्बल यांनी मांडलेले कायदेशीर मुद्दे आणि दिलेले दाखले ठाकरे गटासाठी किती महत्त्वाचे आहेत हे त्यांच्या आक्रमक शैलीवरून आणि न्यायालयातील चर्चेवरून स्पष्टपणे दिसून येत होते. एकीकडे न्यायालयाच्या आत कायद्याच्या कसोटीवर हा प्रखर संघर्ष सुरू असताना दुसरीकडे न्यायालयाच्या बाहेर घडलेल्या काही घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे आणि अनेक नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर बाहेर पडताना ठाकरे गटाचे खासदार आणि अत्यंत आक्रमक नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर हस्तमुखाने विक्ट्री साईन म्हणजेच विजयाची खूण दाखवली. त्यांच्या या एका कृतीने आता अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. इतकेच नाही तर या घटनेच्या पाठोपाठ ठाकरे गटाचे आणखी एक निष्ठावान खासदार अरविंद सावंत यांनी लगेचच आपल्या फेसबुक अकाउंटवर सत्यमेव जयते अशी अत्यंत सूचक पोस्ट केली. या दोन्ही घडामोडी एकाच वेळी आणि सुनावणी संपल्या घडल्यामुळे आता राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि तर्कवितर्कांना मोठे उधाण आले आहे. संजय राऊत यांनी दाखवलेली विक्ट्री साईन आणि अरविंद सावंत यांची सत्यमेव जयते ही फेसबुक पोस्ट याचा नेमका अर्थ काय काढायचा? यावरून आता असा प्रश्न निर्माण होत आहे की सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल खरोखरच ठाकरे गटाच्या बाजूने लागणार आहे का? न्यायालयात कपिल सिब्बल यांनी आज केलेल्या दमदार आणि अभ्यासू युक्तिवादामुळे ठाकरे गटाचा आत्मविश्वास अचानक इतका दुणावला आहे का की यामागे राज्यभरातील आपल्या सामान्य कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावण्याची आणि त्यांना या कठीण काळात सकारात्मक ऊर्जा देण्याची ही एक सुनियोजित राजकीय रणनीती आहे? संजय राऊत आणि अरविंद सावंत यांना आतल्या गोटातून आधीच काही कल्पना आली आहे का, अशी ही चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे. या दोन्ही नेत्यांच्या कृतींवरून तरी सध्या असे चित्र निर्माण झाले आहे की ठाकरे गटाच्या गोटात प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा आगामी निकाल हा निश्चितच त्यांच्याच बाजूने येईल अशी त्यांना दाट आशा वाटत आहे. अर्थात न्याय प्रक्रियेत जोपर्यंत अंतिम निकाल वाचन होत नाही तोपर्यंत कोणताही थेट दावा करणे शक्य नसते. मात्र या राजकीय हालचालींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटही या संपूर्ण कायदेशीर लढाईत कुठेही मागे नाही. आज ठाकरे गटाच्या वकिलांनी आपले कायदेशीर बाण सोडले असले तरी उद्या दुपारी 2 वाजता सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा या अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे. उद्याचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतो, कारण उद्या शिंदे गटाचे वकील आपली भक्कम बाजू आणि प्रतिवाद न्यायालयासमोर मांडणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या वतीनेही देशातील सर्वोच्च आणि अनुभवी वकील आपली कायदेशीर रणनीती पूर्णपणे तयार ठेवून आहेत. त्यामुळे ठाकरे गटाच्या वकिलांनी आज उपस्थित केलेल्या प्रश्नांना आणि केलेल्या युक्तिवादाला शिंदे गटाचे वकील उद्या कशा प्रकारे कायदेशीर उत्तरे देतात आणि तो युक्तिवाद कसा खोडून काढतात हे पाहणे अत्यंत रंजक आणि तितकेच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या मोठ्या घटनापीठासमोर सुरू असलेली ही सुनावणी भारताच्या न्यायिक इतिहासात नक्कीच सुवर्णाक्षरांनी नोंदवली जाणार आहे. कारण या सुनावणी दरम्यान उपस्थित केले जाणारे मुद्दे हे अत्यंत गुंतागुंतीचे आणि संविधानातील अनेक कलमांशी एकमेकांत अडकलेले आहेत. यात सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे पक्षाचा प्रतोद म्हणजेच व्हीप नेमका कोणाचा ग्राह्य धरायचा. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि ते सुरत मार्गे गुवाहाटीला गेले तेव्हा त्यांनी आपला वेगळा प्रतोद नेमला होता, तर इकडे ठाकरे गटाने आपला अधिकृत प्रतोद कायम असल्याचे स्पष्ट केले होते. कायदे मंडळाच्या आणि संसदेच्या नियमांनुसार प्रतोदाचा आदेश हा पक्षाच्या सर्व आमदारांना पाळणे सक्तीचे आणि बंधनकारक असते. जर हा आदेश पाळला नाही तर संबंधित आमदारांवर अपात्रतेची मोठी टांगती तलवार असते. कपिल सिब्बल यांनी आज याच अत्यंत नाजूक मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात जोरदार बॅटिंग केली. सिब्बल यांचे म्हणणे असे होते की केवळ काही आमदारांनी बाहेर जाऊन स्वतःचा वेगळा गट स्थापन केला
तरी ते बहुमताच्या जोरावर पक्षाचा मूळ व्हीप बदलू शकत नाहीत. मूळ राजकीय पक्षाचा आदेशच सर्व विधिमंडळ गटाला आणि आमदारांना मानावा लागतो. जर सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला तर शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत ऐरणीवर येऊ शकतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा आणि अनपेक्षित भूकंप येऊ शकतो. परंतु दुसरीकडे शिंदे गटाचे वकील हा युक्तिवाद कायदेशीररित्या खोडून काढण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. ते केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा सर्वात मोठा आधार घेण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने आधीच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे मूळ चिन्ह एकनाथ शिंदे गटाला अधिकृतपणे दिले आहे. त्यामुळे आता मूळ पक्ष आम्हीच आहोत आणि आमचाच व्हीप 100% कायदेशीर आहे, असा अत्यंत भक्कम दावा शिंदे गटाकडून न्यायालयात केला जाईल. या संपूर्ण राजकीय आणि कायदेशीर महानाट्यात तत्कालीन राज्यपालांची भूमिकाही अत्यंत वादग्रस्त आणि संपूर्ण देशभरात चर्चेचा मोठा विषय राहिली आहे. ठाकरे गटाकडून न्यायालयात आणि न्यायालयाबाहेरही वारंवार असा आरोप केला जात आहे की तत्कालीन राज्यपालांनी घेतलेले निर्णय हे संविधानाच्या चौकटीत बसणारे नव्हते आणि त्यांनी एका विशिष्ट राजकीय पक्षाला आणि गटाला फायदा पोहोचवण्यासाठी अत्यंत घाईघाईने पावले उचलली. विशेषतः तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेले तत्पर निर्देश आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यासाठी दाखवलेली मोठी तत्परता यावर सर्वोच्च न्यायालयात कडाक्याचा युक्तिवाद होत आहे. देशाच्या संविधानानुसार राज्यपालांना विधिमंडळातील एखाद्या पक्षाच्या अंतर्गत वादात हस्तक्षेप करण्याचा खरोखरच अधिकार आहे का? आणि केवळ काही आमदारांच्या एका पत्रावरून ते एखाद्या बहुमतात असलेल्या मुख्यमंत्र्याला बहुमत चाचणीला सामोरे जाण्यास सांगू शकतात का? हे अतिशय मूलभूत आणि लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या सुनावणीच्या निमित्ताने संपूर्ण देशासमोर ऐरणीवर आले आहेत. या प्रश्नांची सर्वोच्च न्यायालयाकडून मिळणारी उत्तरे केवळ महाराष्ट्रासाठी मर्यादित राहणार नाहीत, तर भविष्यात इतर राज्यांमध्ये निर्माण होणाऱ्या अशा प्रकारच्या सर्व राजकीय पेचप्रसंगांसाठी एक दिशादर्शक आणि कायमस्वरूपी मार्गदर्शक तत्त्व ठरणार आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांसाठीही ही आता केवळ प्रतिष्ठेची नाही, तर अस्तित्वाची आणि राजकीय जीवनमरणाची लढाई बनली आहे. जर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला आणि आमदारांच्या अपात्रतेबाबत काही कठोर कायदेशीर निर्णय आला, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सध्याचे सरकार मोठ्या कायदेशीर आणि राजकीय अडचणीत येऊ शकते. असे झाल्यास उद्धव ठाकरे यांना एक प्रचंड मोठे राजकीय आणि नैतिक बळ मिळेल, ज्याचा थेट फायदा त्यांना आगामी सर्व निवडणुकांमध्ये जनतेची प्रचंड सहानुभूती मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. आधीच उद्धव ठाकरे यांना मानणारा एक मोठा निष्ठावान वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात आहे, जो बाळासाहेबांच्या शिवसेनेची झालेली ही अवस्था आणि पक्षाचे 2 तुकडे पाहून अत्यंत भावनिक झाला आहे. या सहानुभूतीच्या आणि भावनिक लाटेवर स्वार होऊन पुन्हा एकदा महाराष्ट्राची राजकीय सत्ता काबीज करण्याचे ठाकरे गटाचे मोठे स्वप्न आहे. आणि म्हणूनच संजय राऊत किंवा अरविंद सावंत यांच्यासारखे ज्येष्ठ नेते अत्यंत आक्रमकपणे आणि मोठ्या आत्मविश्वासाने सार्वजनिक मंचावर व्यक्त होत आहेत आणि आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचे काम करत आहेत. पण दुसरीकडे नाण्याची दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवला आणि एकनाथ शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून अंतिम कायदेशीर मान्यता दिली, तर तो उद्धव ठाकरे यांच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि कदाचित पचवायला सर्वात कठीण असा राजकीय धक्का असेल. एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात अनेक विकासकामांचा मोठा धडाका लावला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेले मोठे प्रकल्प मार्गी लावले आहेत आणि प्रशासनावर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. आपल्यासोबत आलेल्या सर्व आमदारांना आणि खासदारांना त्यांनी मोठी आणि भक्कम ताकद दिली आहे. जर निकाल त्यांच्या पूर्णपणे बाजूने लागला तर एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे खरे राजकीय वारसदार म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची एक अत्यंत भक्कम आणि अभेद्य अशी स्वतंत्र ओळख निर्माण करतील. त्यांच्या नेतृत्वावर सर्वोच्च न्यायालयाचा कायदेशीर शिक्कामोर्तब होईल आणि त्यानंतर मात्र ठाकरे गटाला नव्याने पक्षबांधणी करण्यासाठी अगदी शून्यातून आणि मोठ्या संघर्षामधून सुरुवात करावी लागेल. त्यामुळेच उद्या दुपारी बरोबर 2 वाजता जेव्हा सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुन्हा सुनावणी सुरू होईल, तेव्हा नक्की काय घडणार याकडे केवळ राजकीय नेते आणि विश्लेषकच नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य नागरिक, कानाकोपऱ्यातील प्रत्येक शिवसैनिक आणि देशातील कायदा व संविधानाचे सर्व अभ्यासक आपले डोळे लावून बसले आहेत. उद्या शिंदे गटाचे दिग्गज वकील आपली बाजू मांडताना कोणते नवे आणि अनपेक्षित कायदेशीर मुद्दे उपस्थित करतात? कपिल सिब्बल यांनी आज निर्माण केलेल्या कायदेशीर चक्रव्यूहाला ते आपल्या अनुभवाने कसे भेटतात? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे विद्वान आणि अनुभवी न्यायाधीश या दोन्ही बाजूंच्या जोरदार युक्तिवादावर आपली काय निरीक्षणे नोंदवतात, हे पाहणे अतिशय चित्तथरारक आणि उत्कंठावर्धक असणार आहे. राजकारण हे नेहमीच अनिश्चिततेचा आणि शक्यतांचा खेळ मानले जाते आणि कायद्याच्या दरबारात तर जोपर्यंत अंतिम निकाल वाचन होत नाही तोपर्यंत कोणतीही ठोस भविष्यवाणी करणे किंवा थेट दावा करणे हे अत्यंत धाडसाचे आणि चुकीचे ठरते. तरीही संजय राऊत यांनी माध्यमांसमोर दाखवलेला तो विजयाचा इशारा आणि अरविंद सावंत यांची ती सत्यमेव जयतेची अत्यंत सूचक गर्जना ही आगामी काळातील एका मोठ्या आणि अभूतपूर्व राजकीय वादळाची चाहूल तर नाही ना,
असा एक मोठा प्रश्न या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नक्कीच निर्माण झाला आहे. तुम्हाला या संपूर्ण राजकीय आणि अत्यंत गुंतागुंतीच्या कायदेशीर परिस्थितीबद्दल नक्की काय वाटते? कायद्याच्या आणि संविधानाच्या या ऐतिहासिक लढाईत नक्की कोणाचे पारडे तुम्हाला जड वाटते? संजय राऊत यांचा तो मोठा आत्मविश्वास खरोखरच एखाद्या ठोस माहितीवर किंवा कायदेशीर अभ्यासावर आधारित असेल की ती केवळ कार्यकर्त्यांना चेतवण्यासाठी खेळलेली एक राजकीय खेळी असेल? आणि आगामी काळात या निकालामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी आणि अनपेक्षित दिशा मिळेल? या सर्व राजकीय घडामोडींवर तुमचे स्वतःचे काय मत आहे? आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीकडून तुमच्या एक नागरिक म्हणून काय अपेक्षा आहेत? हे तुमचे परखड आणि स्पष्ट मत आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा.